नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा सेटिंग कशी वाटते। एक नंबर सेटिंग झालेली आहे। आणि ही फांदी पण बघा, ही ह्या काडीला जाड काडी आलेली आहे। मागच्या एक डिसेंबर जानेवारीला ही काडी तयार झाली होती, हे फुटवा, आणि त्याला ते फुलं तयार झाले। हे बघा, ही तशीच सेटिंग आहे, एकदम गर्द हिरवे पानं आहेत आणि सुंदर अशी सेटिंग झालेली आहे। हे सेटिंग होण्यामागचं कारण म्हणजे मागच्या वर्षी खत व्यवस्थापन नियोजन एकदम योग्य होतं आणि त्याच्यामुळं काडीमध्ये जे स्टोरेज व्हायला पाहिजे ते एकदम सुंदररित्या होऊन ताण एकदम व्यवस्थित बसला होता की एक 4-5 झाडं गेले सुद्धा यांचे डायरेक्ट वाळले आणि बाग पण एकदम छान फुटलेला आहे। एकदम जबरदस्त फेर आहे। आता थोडं पाण्याची गरज आहे, पाऊस लांबलेला आहे, थोडा पाऊस लांबल्यामुळं त्याला पाणी देणं आवश्यक आहे। त्यांनी ठिबक आथरलं आहे, थोडं थोडं द्यायला लागलं आहे पाणी, पाकळी गळलेली लक्षात येईल तुम्हाला। अशा प्रकारे आपल्याला आता यांनी गवत जे आहे ते 15 दिवसाआधी तणनाशक मारून साफ केलं होतं, म्हणजे बारीक छोटं असतानाच तणनाशक मारून घेतलं होतं। आणि आता थोडी सेटिंग कंप्लीट झाल्यावर याच्यामध्ये बैलाची पाळी किंवा बैलाचा रोटा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून जे काही छोटं मोठं गवत उगेल ते सगळं निघून जाईल। काही झाडांना खूपच ओव्हरलोड माल आला आहे, इथं काय माल नको आहे। हा माल गळेल, कारण आता ह्या एका फांदीला कितीतरी भरपूर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 16, 17 फळं आहे, 18 फळं आहे। हे 18 सेटिंगमधले जवळपास 10 गळेल। त्याच्यामुळं गळीवर ज्यांना ओव्हरलोड माल आहे त्यांनी गळीला टेन्शन घ्यायचं नाही, गळी होणारच, झाड ते ठेवणार नाही एवढे फळं। थोडीशी अजून मोठी साईज झाली की ते खाली काढायला सुरू करेल। धन्यवाद।